सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे। दरम्यान वाडा कडूस गटामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सरळ लढत होणार असं चित्र दिसून येत आहे। कांचन ढमाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फॉर्म दाखल केलाय, मात्र शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून मोठा संभ्रम पाहायला मिळतोय। थोडक्यात सर्वजण आपापल्या परीने प्रचाराची पराकाष्ठा करतायत। वाडा कडूस गटामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सरळ लढत होणार हे आता पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कांचन प्रताप ढमाले यांनी फॉर्म दाखल केलाय, मात्र शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून संभ्रम पाहायला मिळतोय। सध्या खासदार आणि आमदार शिवसेनेचे असल्यामुळे इच्छुकांची संख्या शिवसेनेमध्ये अधिक आहे। वाडा कडूस गटामध्ये तिकीट वाटपावरून खासदार आणि आमदार यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या गटामध्ये शिवसेनेच्या विद्यमान पंचायत समिती सदस्या अमृता गुरव या देखील इच्छुक आहेत, परंतु दिवाळीपासूनच प्रचारामध्ये उडी घेऊन संजय घनवट यांनी तिकिटासाठी आपणच दावेदार असल्याचे सांगितले। मी अनेक वर्षापासून पक्षाबरोबर काम करतो। माझ्या कामाची खासदार साहेब, आमदार साहेब यांनी झालेल्या विधान परिषद, लोकसभा या निवडणुकीमध्ये सगळी कामं पाहून मला पक्षाने एक वेगळी जबाबदारी उपतालुका प्रमुख म्हणून डायरेक्ट पद दिले आणि वेळोवेळी ते माझ्यावर कामाच्या संदर्भामध्ये खुश असतात। ह्या संदर्भामधून माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये मी लोकांच्या, आमच्या शेतकरी बांधवांच्या आणि मित्रमंडळ, नातेवाईक यांच्या सर्वांच्या इच्छेनुसार मी माझी तयारी पूर्णपणे चालू केलेली आहे आणि ही तयारी मी यशस्वीरित्या पार पाडणार आणि यासाठी मला खासदार साहेब, आमदार साहेब, जिल्हा प्रमुख हे मला तिकीट देणार ही मला शाश्वती आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणार। राष्ट्रवादीच्या उमेदवार कांचन ढमाले यांनी देखील महिला बचत गट आणि तनिष्कातील कामांच्या जोरावर मला मतदार निवडून देतील असा विश्वास व्यक्त केलाय। काँग्रेस पक्षाने आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त विचार करून त्यांच्यासाठीच काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या या पक्षाने मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती मी आमच्या खेड तालुक्याचे आमदार आणि आमच्या आत्ताचे जिल्हा परिषद सदस्य अशोक भाऊ शेंडे यांच्या बरोबरीने विकासाची विविध कामे करून त्यांच्या बरोबरीने पार पाडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सुप्रियाताईंनी आतापर्यंत महिलांसाठी व्यासपीठ जे उपलब्ध करून दिलेलं आहे, बचत गट आणि तनिष्का या माध्यमातून मी गेली 4 वर्ष कार्यरत आहे आणि ते काम मी फक्त शहरात मर्यादित न ठेवता इथे वाडा कडूस गटातूनही महिलांसाठी करण्याचा मी प्रयत्न करीत आहे आणि त्यासाठीच मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत अशी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि मला माहिती आहे की आणि माझं हे काम महिलांपर्यंत मर्यादित न राहता पूर्ण वाडा कडूस गटातून काम मी ते पूर्ण करीन आणि त्या दृष्टीने मला मतदार मदत करतील आणि मला निवडूनही देतील हा मला पूर्ण विश्वास आहे। शांधळे, सी 24 तास, राजगुरुनगर।